22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला। त्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला। त्यानंतर भारतानं याला प्रत्युत्तर म्हणून 6 मे रोजीच्या मध्यरात्री पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील एकूण 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आणि ऑपरेशन सिंदूर सुरू झालं। त्यानंतर 10 मे रोजी या भारत पाक युद्धाला युद्धविराम, शस्त्रविराम किंवा शस्त्रसंधीचं स्वरूप आलं। पण या दरम्यान भले 9 दहशतवादी तळ आपण उद्ध्वस्त केले, 100हून अधिक दहशतवादी ठार मारले, हे जरी सगळं खरं असलं तरी ज्या अतिरेक्यांनी पहलगाम मधील आपल्या पर्यटकांना मारलं, कुटुंबासमोर, त्यांच्या पत्नींसमोर त्यांच्या सिंदुराला पुसलं, त्या सिंदूर पुसणाऱ्या अतिरेक्यांचं काय? 22 एप्रिलला झालेला हल्ला आज 21 दिवस झाले तरीही ते अतिरेकी अजूनही फरार आहेत। ते का सापडले नाहीत असा सवाल आता सगळेच भारतीय करतायत आणि याच विषयावर मी लाईव्ह करतोय। सगळं खरंय मोदीजी, पण सिंदूर पुसणाऱ्या त्या अतिरेक्यांचं काय? खरं तर ही जे अतिरेकी होते ते पहलगाम मध्ये पाकिस्तानमधून आले। साधारण 8 तासांचं अंतर दऱ्या खोऱ्या जंगल पार करून ते आपल्या इथं आले। नंतर काही स्थानिक जे काही तिथले या दहशतवाद्यांशी संबंधित असलेले लोक होते, त्यांनी त्यांना मदत केल्याचं देखील समोर आलं आणि मग या दरम्यान गेल्या 21 ते 22 दिवसांमध्ये ना त्या स्थानिकांचा शोध लागला, ना या पहलगाम मधील अतिरेक्यांचा शोध लागला। मग हे अतिरेकी आता कोणत्या बिळात जाऊन बसलेत, ते का सापडत नाहीयेत? खरं तर याविषयीची माहिती आता लोकांना मिळणं अत्यंत गरजेचं आहे। मान्य आहे, आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं, त्यांच्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले, तिथं अनेक मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आपण ढगात पोचवले, 100हून अधिक अतिरेक्यांना कंठस्नान घातलं, मुरिदके, बहावलपूर सारख्या भयानक अशा अतिरेक्यांच्या अड्ड्यांना आपण नष्ट केलं। हे सगळं खरं आहे, पण सिंदूर पुसणारे ते अतिरेकी कुठे आहेत? कारण याच अतिरेक्यांनी खरं तर धर्म विचारून आपल्या पर्यटकांना गोळ्या घातल्या, त्यांच्या पत्नीसमोर, त्यांच्या मुलांसमोर, त्यांच्या मुलींसमोर। आणि या सगळ्या हल्ल्यांमध्ये कुणाचा भाऊ गेला, कुणाचे वडील गेले, कुणाचा नवरा गेला। त्यामुळं ऑपरेशन सिंदूर हे सक्सेसफुल झालंय का अनसक्सेसफुल? नेमका काय दावा करायचा हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय। विरोधी पक्षानं देखील या संदर्भामध्ये आवाज उठवलेला आहे। खरं तर सर्वच विरोधकांनी याबद्दल नरेंद्र मोदी यांनी एक निवेदन करावं अशी मागणी केली आहे। भले भाजपचे खासदार, मंत्री, आमदार ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल झाल्याचा, यशस्वी झाल्याचा दावा करत असले तरी तो दावा किती खरा मानायचा? कारण प्रत्यक्ष ज्यांनी गोळीबार केला ते अतिरेकी मात्र अजूनही आपल्या हाती लागलेले नाहीयेत। त्यामुळे खरी चीड भारतीयांना ती त्यांच्याबद्दल आहे, ज्यांनी धर्म विचारून गोळी घातली, ज्यांनी आम्ही तुला मारणार नाही, जा मोदीला जाऊन सांग असं म्हटलं, ज्यांनी झिप पॅन्टची काढायला लावून त्यांना विवस्त्र करून चाचपणी केली की हिंदू आहे का मुसलमान आहे, अशा अतिरेक्यांना शोधून काढून त्यांना कंठस्नान घालणं, त्यांना मारणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। पण ते अतिरेकी अजूनही भारताच्या हाती लागलेले नाहीत, हे दुर्दैव आहे। गेली 20-21 दिवस संपूर्ण भारतामध्ये विविध पथकं असतील, NIA असेल किंवा आणखी आपल्या ज्या काही गुप्तचर यंत्रणा असतील, हे सगळेच जण भले या 4 अतिरेक्यांचा शोध घेत असले तरी ते काश्मीरमध्ये आहेत का, ते पहलगाममध्येच कुठे दडून बसलेत का, का ते पाकिस्तानात सुखरूप पोहोचलेत आणि आता त्यांना संरक्षण प्राप्त झालंय, का ते पाकिस्तानही नाही आणि भारतही नाही, आणखी दुसऱ्या कुठल्या अन्य देशांमध्ये जाऊन स्थिर झालेत? या सगळ्या गोष्टींची उत्तरं खरं म्हणजे केंद्र सरकारनं द्यायला पाहिजे। पण या 4 अतिरेक्यांबद्दल केंद्र सरकार बरं सुद्धा काढत नाहीये।
या संदर्भामध्ये अनेकांनी आता मोदी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये सिमला करारानुसार एकतर भारत पाकिस्तान यांच्यात कुठल्याही तिसऱ्या देशाला मध्यस्थी करता येणार नाही असं असताना देखील आपण अमेरिकेसारख्या देशाला जागा कशी काय करून दिली असा सवाल देखील विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. शिवाय भारतीय सैन्य पीओकेवर म्हणजे पाक व्याप्त काश्मीरवर जर ताबा मिळवू शकत होतं मग अचानक युद्धविराम का केला हा देखील प्रश्न पडलेला आहे. आणि एकंदरीत या संदर्भात आपचे खासदार संजय सिंह यांनी देखील एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्या पोस्ट जी शेअर केली आहे त्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे आता भारत देखील पाकिस्तानला एक महान आणि शक्तिशाली देश समजू लागलाय का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं म्हणजे मिळाली पाहिजेत. शिवाय मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी देखील संसदेचं विशेष अधिवेशन तातडीनं बोलवण्याची मागणी या सगळ्या संदर्भात केली आहे. त्यामुळे नेमके हे अतिरेकी गेलेत कुठं, इनको जमीन खा गई या आसमान निकल गया असा प्रश्न आता उपस्थित होतोय. या 4 अतिरेक्यांना किंवा जे काही असतील त्यांना शोधून काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एकतर आपल्याला आठवत असेल सुरुवातीला अगदी 2दा एका अतिरेकी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती, द रेजिस्टंट फ्रंट म्हणून, जी लष्कर-ए तय्यबाशीच संबंधित असल्याचं म्हटलं जातं. आणि या द रेजिस्टंट फ्रंटनं हे आमचाच हा सगळा उद्योग आहे असं स्पष्ट केलं असताना देखील त्या द रेजिस्टंट फ्रंटच्या सगळ्या अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यासाठी भारतानं का पावलं उचलली नाहीत, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणं अतिशय गरजेचं आहे. भले आत्ता आपण त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवलं, बऱ्याच ठिकाणी हल्ले केले, पाकिस्तानचे एअरबेस देखील आपण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, अगदी आतपर्यंत आपण घुसून हवाई हल्ले करून आपली एअर डिफेन्स सिस्टीम किती ताकदवान आहे, क्षमतावान आहे हे भले सगळ्या जगाला दाखवून दिलं असलं तरी हे जे अतिरेकी ज्यांनी भारतात घुसून आपल्या पर्यटकांवर हल्ला केला, 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला, गेल्या 26 वर्षात असं कधी घडलं नव्हतं. आत्तापर्यंत पाकिस्तानातले टेररिस्ट केवळ आपल्या सैन्याला किंवा आणखी बाकीच्या बॉर्डर लाईनवर त्या ठिकाणी हल्ले करत होते, टार्गेट करत होते, पण आता तर त्यांनी थेट पर्यटकांनाच लक्ष केलंय. त्यामुळे अशा अतिरेक्यांची एवढी हिंमत झाली कशी, त्यांना तिथे ज्याला आपण म्हणतो की स्थानिकांचा काही त्या ठिकाणी हातभार होता का, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आता त्या अतिरेक्यांबद्दल जे काही सांगितलं जातंय त्या संदर्भात जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी या पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए तोय्यबाचे सगळे दहशतवादी सामील होते असं म्हटलं जातंय. जी काही नावं हाती आली आहेत त्यानुसार पाकिस्तानमधील हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली भाई उर्फ तल्लाभाई अशी ही 2 नावं आहेत. आणि तिसरा एक स्थानिक आहे जो अनंतनाग डिस्ट्रिक्ट मधला आहे, ज्याचं नाव आहे आदिल ठोकर. त्यामुळं तो आदिल ठोकर देखील कुठे भूमिगत झालाय का, आता ही जे 2 पाकिस्तानी आहेत त्यांना परत त्या ठिकाणी पाकिस्तानला सुखरूप पोहोचवण्यात त्या आदिल ठोकरची काही महत्त्वाचा रोल किंवा भूमिका राहिली आहे का, या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. पहलगाममध्ये सुटीसाठी फिरायला गेलेले हे आपले सगळे पर्यटक यांना धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या, त्यात 26 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपण त्यांचे काही स्केचेस देखील प्रसिद्ध केले होते आणि आता तर त्यांचे फोटो देखील प्रसिद्ध केले आहेत. इतकंच नव्हे तर या सगळ्यांना आता मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित करून जम्मू काश्मीरमध्ये ठिकठिकाणी त्यांचे पोस्टर्स देखील आता आपण लावलेले आहेत आणि त्यांना शोधून देणाऱ्यांना किंवा त्यांच्याविषयी माहिती देणाऱ्यांना 20 लाखांचं बक्षीस देखील जाहीर केलेलं आहे. पण अजूनही ती माहिती, त्यांच्याविषयीची काडीची ही माहिती आपल्या हातात आलेली नाहीये. खरं तर 22 एप्रिल रोजीच या दिवशी गुन्हेगारांचे फोटो सुरक्षा यंत्रणेकडून प्रसिद्ध करण्यात आले होते. बैसरण या पहलगाम मधल्या घाटीमध्ये, ज्याला आपण मिनी स्वित्झर्लंड म्हणतो, तिथं फिरायला गेलेल्या पर्यटकांवर यांनी हल्ला करून हे दहशतवादी फरार झाले. आज त्याला 21 दिवस उलटलेत. त्यामुळं या संदर्भात खरं तर भारतानं कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. ऑपरेशन सिंदूर खऱ्या अर्थानं
त्या दिवशीच सक्सेस होईल ज्या दिवशी या अतिरेक्यांना ठेचून काढता येईल, या अतिरेक्यांना शोधून त्यांना ठार मारता येईल, त्यांचा खात्मा करता येईल. कारण की यांनी थेट गोळीबार केलेला आहे, यांनी धर्म विचारून गोळीबार केलेला आहे, यांनी कलमा पडायला लावलेला आहे. या सगळ्या अतिरेक्यांना जेव्हा खऱ्या अर्थानं आपण कंठस्नान घालू तेव्हा ऑपरेशन सिंदूर सक्सेस होईल. एरवी आपण जे काही हल्ले केलेले आहेत त्यामध्ये याआधी आपल्या भारतावर विविध प्रकारचे हल्ले करून, दहशतवादी कारवाया करून ज्यांनी भारताला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला, जेरीस आणण्याचा प्रयत्न केला, अशा दहशतवाद्यांना आपण कंठस्नान घातलं याबद्दल दुमत नाही. ऑपरेशन सिंदूर जे आपण पाकिस्तानात जाऊन राबवलं किंवा एअर स्ट्राईक करून राबवलं याबद्दल कुणाचंच काही म्हणणं नाहीये. पण प्रश्न हाच आहे की ज्या अतिरेक्यांनी प्रत्यक्ष गोळीबार केला ते अतिरेकी कुठे आहेत, त्यांना शोधून काढणं गरजेचं आहे. त्यामुळे मोदीजी, तुम्ही जे आत्ता म्हणताय की आता चर्चा फक्त दहशतवाद या आणि POK वरच होणार, मान्य आहे. आता दहशतवाद आणि चर्चा एका वेळी होणार नाही, मान्य आहे. पाणी आणि रक्त एकाच वेळी वाहणार नाही, हेही मान्य आहे. दहशतवाद आणि व्यापार एकाच वेळी होणार नाही, हेही मान्य आहे. पण हेही तुम्हाला मान्य असायला हवं की ते 4 अतिरेकी कुठे आहेत ज्या अतिरेक्यांनी खरं तर आपल्या पर्यटकांचा जीव घेतला, आपल्यावर थेट भ्याड हल्ला केला. अशा अतिरेक्यांना शोधून काढणं आणि त्यांना कंठस्नान घालणं ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं मोदीजी, तुम्ही पहिल्यांदा आत्ता जे काय आता आदमपूरमध्ये गेला त्या ठिकाणी तुम्ही भाषण करताय, संबोधताय वगैरे, पाकिस्तानची पोलखोल केलीत, आमचं लढाऊ विमानं पाडले वगैरे, सगळं कसं खोटं आहे हे सगळं दाखवलं तुम्ही. पण प्रश्न हा आहे की ज्या अतिरेक्यांनी प्रत्यक्ष आपल्या आया बहिणींचे कुंकू पुसलं, सिंदूर पुसलं, याच अतिरेक्यांना शोधून काढून त्यांना ठार मारणं, त्यांना कंठस्नान घालणं ही आपली प्रायोरिटी असायला हवी. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.